हॅलो हॅलो दादा गुलाम. अरे गुलाम काय या मिरगाचा पाडला हो. एवढा माझ्या माय बापल्या माझ्या आणि सगळं रसिक राजा एवढा पाऊस हा पहिल्यांदा. पण कुणीतरी शूट करायचो की या मुसळधार पावसात मिरगाच्या झाडासारख्या पावसात जर ह्या माझ्या माय माऊली आणि माझे बंधुराजे जर असतील तर इथं ना तुरा जिंकतो ना शक्ती जिंकते. इथं जिंकते ही लोककला. या लोककला ए पोरांनो आधी गणपती बाप्पा खालची वाडी मंगल मूर्ती मोरया. बारी सुरुवात बोन हळूहळू घेऊया. काय आहे तुम्हाला सांगतो पोरांनो सांगतो. असं असं आणि सगळं बोलतो. मला एक सांगा सुरुवातीपासून जी एक स्केल होती याव काढतो ताव काढतो काय वो केला काय केलं काय असा. अरे लांबोरे खडा आहे भाई लांबोरे खडा आहे. धिराण म्हणते आपण पेटून बारी नाही करत आपण थेटून बारी करतो. कशी ती बघा दादा सुरुवात करूया. काय माहितीये ऐकून घ्या. बैलाची सुट्टी व्यवस्थित केली एकदा पारतान चांगला झाला की नम्रा. अहो असं पिसालेला अंडील पाडा किती झेंड्यात गेलं. अरे असं किती झेंड्यात घालवलं. अरे जॅके असं चिखलात किती पडलं. अरे तोंडात किती लोकांच्या माती गेली. करेक्ट कार्यक्रम लांबोरे बुवा सुट्टीचा बादशाह. ए नाच करते काय भेंडी गावार भेंडी लांबोरे बोलते सबको बोलते नमन नाही करायचं. तुला दुकान रे दुकान है पण तू स्थिर स्थावर व्हा दम घ्या त्याच्यानंतर शांतपणे शिकवा. सुरुवात करूया. ऐका थांब पावसात म्हणतात बुवाला मी गरम करतो. आय एम ऑलरेडी हॉट. अरे हॉट असल्याशिवाय एवढा काय भेंडी गवर हॉट बोले तो हॉट म्हणून सांगतो. शब्दांशी शिकायचं मर्यादा राखा. अंडील पाडा किती हिसकानं काढला बडीवला माहिती असतं कुठं शिंग टाकायचं. नाच करते काय भेंडी. आता काय बोलू यशनी ह्याच्यातला काहीतरी होता. माझ्या अजून बारी सुरू व्हायचे ह्याच्यातला काहीतरी जरा जरी होता. ह्या करतो त्या करतो काय केलं कळशी घ्यायची नदीवर जायचं पाणी घेऊन आणि गडगड. हा आता सुरुवात करा हवी. स्वागत सुस्वागत. बुद्ध देवता श्री गणेश विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांचा हा वैचारिक वारसा पुढे आणला ते शाहू फुले आणि आंबेडकर या माझ्या त्रयींना मी त्रिवार अभिवादन करून हा कार्यक्रम पुढे नेत आहे. थोरले मल्हार होळकर चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर कर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर माझ्या विवरीचं ग्रामदेवत आई नवलादेवी आई विठ्ठलादेवी धनी देवडोकर लाजाचा धनी केदारली देव चव्हाटा जोगाचा ठाई बोलेश्वर या संगमेश्वरीचे सर्व पवित्र स्थाने मानाच्या मार्लेश्वर आमच्या देवरुखची आई सोळजाई आणि या पंचक्रोशीत या भूमीमध्ये मी आहे. या गावाचा रखवाली धनी या ठिकाणी आम्हाला हा कार्यक्रम करण्याचा जी संधी दिलेली आहे ते ग्राम विकास मंडळ हरकुडे आणि या गावाचा आकार गावाचा देव आकार वाकोबा आई विठ्ठलाई आई वाघजाई यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मूळ गादी बाबू रंगले
भीमाशंकर यांचे बाबे राजाराम, गणेश भिकाजी, पवन विशाल, गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य तुरेवाला शाहीर विकास लांबोरे, माझे ढोकी पाटू सिद्धार्थ बारगोडे, कीबोर्डला आहेत दिग्विजय डेरेसर, बेंजोला सुरत मार्केकर आणि ऑक्टोपडला विशाल करंबळे आणि शैलीला आमचे मित्र दीपक दादा रांबाडे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे त्या आमच्या कोकणचा बुलंद आवाज संजय होरांबे अर्थात डावा साऊंड मानाचा मुजरा करून कार्यक्रम सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे गाव हरपुडे, या गावाला उदयानंदगिरी माऊलींची पावलं लागलेली आहेत आणि अशा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि ह्या पवित्र भूमीमध्ये मी आज उभा आहे. तुऱ्याचा शाहीर म्हणून उभा आहे. माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करेन. या ग्रामविकास मंडळाचे हरपुडे गावचे जे कार्यकारिणी आहे, सर्व आयोजक आहेत, तुम्हा सर्वांना मनाचा मुजरा करून मला इथे येण्याचे पात्र ठरवलं, लायक ठरवलं, त्याच्याबद्दल तुमचे मनस्वी आभार व्यक्त करतो. या गावचे अध्यक्ष पद्माकरजी कदम माऊली, उपाध्यक्ष सुरेश गुरव, सचिव अनंत घुक माऊली, उपसचिव अनंत भेरे, सरपंच संगीता यशवंत कांबळे मॅडम आणि शाहीर दत्ता भेरे आहेत, दीपक बाहित आहेत. सर्वांना मनाचा मुजरा करून या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहेत. दिनेश बाळकृष्ण भांडागळे आलेले आहेत, आमचे शक्यत्र्याचे स्नेही, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक आणि मानधन समितीवरती ज्यांचं आता निवड झालेली आहे महाराष्ट्र शासनाच्या, ते आमचे सदराल घराण्याचे वस्तादपदी असलेले आणि आम्हाला देखील गुरु सम असलेले बापू दादा चव्हाण माऊली, दत्ता भेरे आहेत, बाबू किरवे माझे मित्र आलेले आहेत. गणपतीपुळ्यातून मंगेश गवळे आणि मित्रमंडळी आलेले आहेत आणि खेडवरून माझे मित्र रुपेश गोरे आलेले आहेत. मनाचा मुजरा करतो आणि ज्यांच्याशी संपर्क झाला ते माझे मित्र, या ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय राजा भेरे माऊली, तुम्हाला देखील मनाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. आणि ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पुढे जाणार नाही असे माझे प्रतिस्पर्धी शाहीर ऋषिकेशजी कदम, युवा शाहीर, गोडगळ्याचे शाहीर यांना मनाचा मुजरा करतो. शब्दाकडे म्हणतात लक्ष द्या, मी अंगावर शहारे आणतो. अहो माझ्या बारीत ना, म्हणजे माझी आणि संजय जोशी भाऊंची बारी होती खानवलीत. तिकडनं रशियातनं एक फॉरेनर आला होता, फॉरेनर. ते बघितलं आणि आला असा गोरा गोमटा, त्याच्या मी पहिलाच काळा आणि त्याच्यासमोर मी अजून काळा वाटव. आला आणि माईक घेताना बोलला, बुवा बारी फेटवा. तसेच आज मी जबरदस्त पेटवणार आहे. किती पाऊस असला बारी पेटवायचं काम आपलं. आणि नंतर हे म्हणतात, मी शहारा आणतो. हे बारीला आलं की जसा शहारा आला की पकडायचा, खिशात ठेवायचा आणि गप गप घेऊन जायचं. आणि काय म्हणायचं वाटत, हे ऋषीच्या शहारे आला बाळ, परत ठेवायचा. त्यांचं म्हणणं तसं, अंगावर शहारा आणतो मी ऋषिकेश कदम, माझं लक्ष असावं. अरे मी फक्त ना मग ह्या काय मग त्यांचं बोलणं बघा होय ना, असंच आहे. हे पण लक्ष असावं, मी काय म्हणतोय माझ्या शब्दाकडे. जर तुझ्या अंगात हिंमत असेल, हे होता, हे काय होता, हे भेंडे लांबोरे बोलते, सबको बोलते, नाक करते काय काय कोण हे कोण. किती प्रश्न बोलले शक्यतो त्यांनी, किती छंद गायले, किती महाराष्ट्राच्या तोंडावर रुळणारी गाणी किती यांची फेमस आहेत. कोण ऋषिकेश कदम. ऋषी कदम बोलते भावकीची मीटिंग आहे, भावकीची मीटिंग आहे. मुक्काम हरपुडे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, कोपऱ्यात बारी. कोण ऋषी कदम. काय बोलायचं आहे मी. गेल्या वर्षी बाप्यानी बाई होती, बाऱ्या केलानी, त्यांचा कमरेच्या खालचंच असतं, आपला अजिबात नसतं. तरी पण मजा बघित राहा, बघित तरी व्हा. आता सुरुवात करावी, पैसे घेतलेले आहे.
ध्यानमूलं सद्गुरुर्मूर्ति पूजामूलं सद्गुरुपदं मंत्रमूलं सद्गुरुर्वाक्यं मोक्षमूलं सद्गुरुकृपा या ठिकाणी या गावाचा मालक या गावाचा कारभारी गाव हरपुडे या गावामध्ये जेव्हा प्रथम पुरुष पहिली जेव्हा पायढर आली या गावामध्ये चित पाखरू नव्हतं. जेव्हा पाषाण युगीन किंवा अश्वयुगीन जो काळ होता जेव्हा कोणी ते महापुरुष आला आणि गाव भरला पाषाणाची मूर्ती झाली त्याला रूप लागली आणि आज काही वर्षानंतर त्या पाषाणांचा जी रूप लागली ज्याच्यापासून एकाचे 21 झाले 5चे 25 झाले तो हा हरपुडे गाव. त्यांची कार्यकारिणी आहे सरपंच आहे ग्रामपंचायत आहे आणि अशा ह्याच्यामध्ये जो रखवाले आहे शाहिराने सांगितलेलं की माझा वाकोबा गायचा आहे मी वाकोबा गाणार बरोबर आहे. त्यांचा भाग याला म्हणतात शक्यतुरा बाकीच्या खुशारक्या नाही शक्यतुराला म्हणतात बरोबर आहे तुमचं. आणि मी माझा वाकोबा तुमच्या चरणाशी ठेवतोय त्यांचं गीत त्याच्या चरणाशी ठेवतोय त्याच्या प्रांगणामध्ये त्याच्या साक्षीनं. टिकळेश्वराच्या पायथ्या खाली टिकळेश्वराचं त्याच्या या सह्याद्रीच्या या पायथ्याशी स्वामी उदयानंदगिरी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ही भूमी स्तवन गातोय. टिकळेश्वराच्या पायथ्या खाली माझ्या हरपुडे संगमेश्वरी असा एकमेव तालुका आहे ज्याचं नाव संगमेश्वर आहे पण म्हणताना माझ्या संगमेश्वरी म्हणतात. किती छान आहे हो हो. टिकळेश्वराच्या पायथ्या खाली माझ्या हरपुडे संगमेश्वरी सप्तलिंगी नदी किनारी देव माझा वाकोबा आकारी. सप्तलिंगी नदी किनारी देव माझा वाकोबा आकारी.
दीपक अनुभव सोहळा याची देही याची आठवळा याची देही आणि याची डोळा याची देही आणि याची डोळा गाव गिरमाची पांढरी गाव गिरमाची पांढरी हर पुढे गावाची पंढरी गाव गिरमाची पांढरी हर पुढे गावाची पंढरी सप्तलिंगी नदी किनारी देव माझा वाकोबा आकारी सप्तलिंगी नदी किनारी देव माझा वाकोबा आकारी टिकलेश्वराच्या पायथ्याखाली टिकलेश्वराच्या पायथ्याखाली माझ्या हर पुढे संगमेश्वरी टिकलेश्वराच्या पायथ्याखाली माझ्या हर पुढे संगमेश्वरी सप्तलिंगी नदी किनारी देव माझा वाकोबा आकारी 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 बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते अखंड हरदासवलीचा विजय असो श्री स्वामी उद्यानंदगिरींचा विजय असो ध्वनी टिकळेश्वराचा विजय असो भीमाशंकर गुरु बबन बबन विशाल गुरु भिकाजी वस्ताद राजाराम वस्ताद गणपती बाप्पा मोरया श्री पद्माकर बाबाजी कदम माऊली हरपुडे गावचे अध्यक्ष गेले 15 वर्ष हे अध्यक्ष आहेत. अतिशय गावांचा 300 घरांचा हा गाव ते सांभाळत आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली आकाराच्या या माझा आकारी वाकोबा आकारी याच्या अधिपत्याखाली असला गाव ते सध्या सांभाळत आहेत. त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा माऊली. निनाद घोक, राजेश घोक, शुभम भागडे, राकेश घोक, निलेश घोक, मुन्ना घोक या सगळ्या बांधवांकडून 100 रुपये आले आहेत. आणि आईचा गण म्हणायचंय फरमाईश. बाबू किरवे दादा माझे मित्र 200 रुपये. राजा भेरे हरपोडे ग्रामपंचायतचे सदस्य 501 रुपयाचं पारितोषिक. राजा भेरे आमचे मित्र ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्हाला मिळाला. मनासारखा राजा माणूस, राजासारखा आमचा मित्र श्री सुरेश राजाराम गुरव या गावचे उपाध्यक्ष 201 रुपयाचं पारितोषिक गुरव माऊली. आणि मनोहर शिवराम गुरव आणि मनीष प्रणय पौत बांधायचं 101 रुपयाचं पारितोषिक. आणि रोशन घोग अध्यक्ष अक्षय बेंद्रे पौत बांधायचं फरमाईश 100 रुपये. तंटामुक्ती अध्यक्ष अनंत भेरे याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक. शरद दादा गायकवाड मित्र परिवार अक्षय सुर्वे, प्रकाश कांबळे, दिना कांबळे, संदीप घोग, चेतन परकर, अनंत घोग, अनंत भेरे, अनिल भेरे, राजा घोग, प्रशांत घोग, सुनील भेरे धन्यवाद. 200 रुपयाचं पारितोषिक. शरद दादा खूप छान तुमचं बोलणं आहे. अँकरिंग फार छान आहे तुमची. आता मला आलंय फरमाईश. आता ह्यांना प्रॉब्लेम होतो मला फरमाईश आल्यावर. मी आता घ्यायची की नाही घ्यायची हो? मी बारीक कुणासाठी करतो? तुमच्यासाठी ना. पण ह्याने काय पण येऊन सांगायचं आणि मी ऐकायचं. मी खुला वाटलो, मी दिसतो खुला पण खुला नाही. मी खुला बनवतो. हा घेतो आपण.
शाहीर छान आहे तुमची लेखणी, तुमचा आवाज छान आहे, पण बारी करताना एका साच्यात बसवल्यासारखं पहिल्यापासून लास्टपर्यंत बेंबीच्या देटापासून ओरडायचा बंद करा. लोकांशी संवाद साधा. तुम्ही मला बोला ना गुरुजी, गुरुजी म्हणून सांगतोय. रणांगणामध्ये कोणी गुरुजी नसतो, तुम्ही प्रतिस्पर्धी आहेत, त्या अनुषंगाने सांगतोय. पण गुरुजी बोललात म्हणून माझे मित्र म्हणून सांगतोय. गुरुजी म्हणण्या इतका मी मोठा नाहीये, नाहीतर तुम्ही येऊन म्हणशील गुरुजी एक साथ नमस्ते, मला सगळं समजते. त्याच्यामुळं आधी अशी काही गाणी लोकांना द्या ज्याच्या मागणी येईल, फरमाईश येईल, अशी काही ती लेखणी द्या. हा वाकोबा देव आहे, ग्रामदेव आहे, आज रूप लागले. त्याला बांधलेलं जागराला पवतं, ह्या गावाचा आकारी, ह्या गावाचा पांढर, त्याचं पवतं, त्यांना दिलेलं झोपून पवतं. या विश्वविधात्याला बांधायचं होतं आणि त्या विश्वविधात्याला सांगायचं होतं की हे विश्वविधाता, हे गणपती बाप्पा, हे शिवनंदना, मी हा मायेचा आपुलकीचा धागा तुला देतोय. हा जो काय माझा 500 एकरचा गाव असेल त्याच्या भोवती माझ्या आपुलकीचं, माझ्या प्रेमाचं, माझ्या निष्ठेचं मी कुंपण घातलेलं आहे. हा कुंपण रूपी धागा म्हणजे पवतं. आता तू त्याला मानव. हा विषय यार परमेश्वराने हे जे बोलले ना धनगर धनगर, त्या धनगराच्या नशिबात एवढा मोठा विषय आला. छोटी गोष्ट आहे गो. हा ह्या धनगरानं गुरु राखली, त्या गुराकडे गाणी बोलला, गुराकडे लिहिलं, ते तुमच्या चरणाशी अर्पण केलं आणि तुम्ही तुमच्या खिशातले पैसे दिले आणि सांगितलं आता तू गा परत. तुम्ही गायलाय तो अनेक वेळा तुम्ही ऐकलाय, तरी माझ्या मुखात नाही ऐकायचं. केवढं नशीब आहे या धनगराचं. आणि कोणीतरी यायचं सांगायचं परमेश गायचे नाही, लाटला गायचे. कोण आहे बे तू? हे कोण? नवगणाचं गोंदायचं. ऋषिकेश कदम एकदा इथून आवाज काढायला शिका, नंतर मला जरूर शिकवा. मी शिकेन हो, तुमच्या समोर मी बसेन आणि तुम्ही सांगाल तसं शिकेन हो. ऋषिकेश नवगणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं. गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांधायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली वाकोबा, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं, सुखानं नांदायचं गडाला, पवत बांधायचं, पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं, सुखाने नांदायचं गडाला, पवत बांधायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ही गाव देवानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं, सुखाने नांदायचं गडाला, पवत बांधायचं, पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं, सुखाने नांदायचं गडाला, पवत बांधायचं. या पावसाळ्यात टेन्शन घ्यायचं नाही, एकदा तुम्ही बोलायचं. हा? तुम्ही बोलायचं भेट दिली ही गाव देवान, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गडाला, सुखानं नांदायचं गडाला. मला नंतर शिकवायचं, आधीत चांगलं गायचं, नाही तर तोंड घेऊन तुमच्या खेळला जायचं. ऋषी कदा तुमच्या समोर काय करत बघ. कसं म्हणते काय असतं मग? त्याच्याशिवाय माझा नंबर आहे की नाही? येऊ काय? कोणीतरी यायचं, आयरेकरांनी यायचं. यार गेली 35 वर्ष याच्यात आहे हो, 35 वर्ष याच्यात आहे. येणार काय मी? अहो देवा शपथ जरा ही मोठी डायरी दे रे. थांबा तुम्हाला गंमत सांगतो. कोणीतरी यायचं नाही, कारण टिंबटिंब करून जायचं. अंडोकांडो समजा मेरे भाऊ. अरे शाहीर विकास नामोरे बोलते. थांबा, पहिली बारी म्हणजे 14 तारखेला होती. थांबा तरी गंमत बघा. 12 तारखेला वाकोबाच्या समोर आहे, खोटं नाही बोलणार.
12/6/2025 ला गाणलेलं आहे आणि आज माझी डायरी संपली. ठेवीन का ना चित्ता मी असा गाण्यात कुणाचा नाद करत रे. आईची फरमाईश आली घेतो. उमेश मोहिते माऊली आईचा गण 200 रुपये. विचार हा किती आहे इथं काही नाही बर देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोय दरवर्ष सारखं मात्र सजू दे घर सांग चाल काय काय आडू गाये तुझ्या घराला आणि सणाला आपण कोणाला बोलत नाही. इथे आलो घेतो गव्हर्न नंतर घेतो 100% घेतो. मी बारी आहे ना बारी. बघा गेल्या वर्षी तर बाप्याने बाई होती हो 2-3 अवयवाशिवाय दुसरा विषय नाही. माझ्या आया बहिणी उठून गेल्या त्याच्यापेक्षा हे वाईट आहे काय हो. हे रशियाची लोककला आहे काय हो. ही काय सुदान बिदान कुवेतची आहे. हे म्हणतात बरोबर आहे नमन करीची लावणी करू नका म्हणणं बरोबर आहे. अरे लावणीत मुजरा आहे. माझ्या नमनात गण पुसतात माझ्या जाकडीत गण पुसतात मग लावणीत गण पुसतात. खुले रे खुले जो शाप खुले. हे बघा मी कोणाच्या आल्यात जायत नाही नाही तर गेल्यात जायत नाही. फक्त कळ काढतो आणि बाजूला होतो. आणि ह्या वाईट आहे का हो. मी त्यांच्या कुणाच्या घरापर्यंत जात नाही खरोखर कमरा खालचा बोलत नाहीत. पण ह्यांचा विषय काय होतो एखादा चढून गेल्यानंतर फक्त ओपन नाही करायचा मग उलट द्यावं लागतं. गावठी भाषा ही बोलवावी तशी बोलता नाही. बालावाला बेतेच गुल पातळ झाला गुला डोंगला बालू त्याला समजा गेला. काकाने काकीच्या कपड्यातले कामाचे काहीच नाही करा काकाने काकीच्या काढाखाली काढले काढले. मी ऋषी कदम हा भाऊ बाळसा घ्यायचा आहे तुम्हाला उघडण्याचं औषध अजून बाकी आहे. बोला करू नका हो माऊली. त्यांना काय वाटतं लेट आपण बोलला की हात आपण आणि मग युट्यूबला जाईल मग मला यांच्यासोबत भाड्या भेटतील. छोटे हो अभि हा दूध पिऊ आधी. तर यांचा आता बघा शक्तिद्रा म्हटल्यानंतर माझी आधी माया जे सांडून जाईल त्याचं उत्तर द्यायचं आहे. त्यांचा गण होता त्याचं आपण गणात उत्तर दिलं पाहिजे. ते अजून दिलं आहेत. माझ्या शब्दांना लक्ष द्या. आणि शब्द काय नंदना बंदना छंदना वंदना ओ ऋषी भाऊ सुधारणा करा आणि नंतर शिकवा. बरं ते शहारे आणलेत ना पोरांना पाहिजे अंगावर शहारे देतो असा पकडायचा खिशात ठेवायचा फाटेवा जायचं. ए ऋषीच्या शहाऱ्या कच आहे तू ऋषी कदम बोलते काय बोलूया ना सांगा आधी घेतो. हो आळवितो मी ही चालू होती त्यांची. हर पुढे गावी मांडला हा खेळ. हॅलो हॅलो
हरपुडे गावी मांडला हा खेळ कलगी तुरा हरपुडे गावी मांडला हा खेळ कलगी तुरा हे लंबोदरा हे करुणा करा नाचत यावे तू श्री विघ्नहरा हरपुडे गावी मांडला हा खेळ कलगी तुरा 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 आजच्या वारीचा माझा गण गातोय शायरांचा भाग दिलेला आहे गणाची चाल दिलेली आहे आणि त्यांचा काही नंदना वंदना होता त्याच्यात काहीतरी बरा आहे माझा गण घ्या शाहीर बापू चव्हाण तुमच्या सोबत आहे जाणकार आहे ह्या गाण्याचा भाग तुम्ही द्यायचा असाच काय गातोय लक्षात ठेवा द्या. सांगे शंभो शिवपुत्राला दादा इफेक्ट दे सांगे शंभो शिवपुत्राला शैव कुळाच्या शिवगोत्राला जावे गणभक्त ताराया ऋषिकेश कदम बुवा तुम्ही जरूर शिकवा तुम्ही कलगीची बाजू मांडता तुम्ही बिंदास बोला तारतम्य ठेवा ते गाठ पडले कानात घुसणार नाही बोलू का मी असे शब्द तुम्हाला काय वाटतं यार मराठीत मला 50 पैकी 48 आहेत यार कुठल्या एमपीएससी मध्ये माझ्या प्रमाण भाषेवर ते काहीतरी कमांड असेल माझी मी गावठी बोलतो म्हणून झालं काय मी शब्दाशी खेळणारा माणूस आहे आणि म्हणून कदाचित सगळ्यांपेक्षा गाणी जास्त माझी जात असतील त्या शब्दांवर काहीतरी पकड असेल आणि तुम्ही येऊन सांगणार असे गाठ मारतो गाठ म्हणतोय गाठ असं ते म्हणतात मला नाही बोलायचे असे शब्द या शब्दांमुळे म्हणतात शक्तिपुराला वेगळं वळण देतात शक्तिपुराला वळण दिलेलं आहे आणि याचा मला माज आहे की जिथं स्त्री पुरुषांची बारी चालते तिथे रिप्लेस म्हणून विकास लांबोरेला करतात हा शक्तिपुराचा बदल विकास लांबोरेचा आहे तुम्ही मान्य करा नका मान्य करू यांच्यासोबत माझी बारी झाली नेवऱ्या पुढच्या वर्षी मला आता सांगले द्वादशीला वामन द्वादशीला बारी आहे दुसरा शक्तिवान आहे हे होते पहिले माझ्यासोबत होते पुढच्या वर्षी यांना बदललाय कारण यांचं एकच आला की जी पट्टी लावायची त्याच्यात बोलायचा व्हाय की नाही मी ऋषी कदा इथं दादागिरी अजय मला तू काय खुणावलंस स्केल बघा घेतो बरोबर द्या परत सांगे शंभो शिवपुत्राला शैव कुळाच्या शिवगोत्राला जावे गणभक्त ताराया गणपती गणराया वसुंधरा उद्धराया जावे गणभक्त ताराया वसुंधरा उद्धराया शंभो माझा
ठिकाणी गण झालेला आहे. 4-4 गण घालायला लागतात. 2 फरमाईश, शायरांचा भाग आणि आजच्या बारीचा गण. आता गवळणीचा भाग आहे. मला एकच सांगायचं आहे की या शक्तितुऱ्यामध्ये, कलगीतुऱ्यामध्ये हा तुरेवाल्यांचा गाव आहे, शक्तिवाल्यांचा आहे. हे आजूबाजूचे सगळे पंचक्रोशी, दशक्रोशी, देवरूप पट्टा हा नमनवाल्यांचा आहे. हे नमन करणारे कोण हो? शक्तितुरावालेच, दुसरं कोण नाही. एक्स्ट्रा फक्त मृदंग वाढतो, त्याच्या पलीकडे काही नाही. बाकी हेच ते खेळे पण हेच, शाहीर पण हेच, गवळे पण त्याच, मावशी पण त्याच. आता गंमत कशी, त्यावेळी लाईट बीट नव्हती हो, तेवढा आवाज साऊंड नव्हता. फक्त कंदील आणायचं, नंतर वाडगी आली, नंतर वाडगी आली, एकच माईक, एक कारणा, खाली बसून गायकी करायची, तोच माईक, कोरसला तोच, नंतर ढोलकीवर. आता चाकला यागळा, ह्याला यागळा, कोरस यागळा, सगळ्या झांज आणि ढोलकी होती हो. फक्त झांज आणि ढोलकी आणि पावरी हा कलगीतुरा. त्याच्यामध्ये नंतर हे आई बटणं आली, कीबोर्ड. शक्तितुऱ्याचा नमनाचं काय नुकसान झालं काय हो? हे पर्यंत झोपलं. आता नमन करणार आहे मी, बघित राहा. हे बेंजो आली, बटणं आली, नमनात पण आली. यानं काय नुकसान झालं का हो? हे तवा आला, यानं काय नुकसान झालं? या लाईटी आल्या. अहो काही नाही. आपण बघा, संविधान आहे ना, संविधान 1950 ला आलं. आता त्याच्यावर 106 घटना दुरुस्त झाल्या. म्हणजे 106 वेळेला त्याला बदललं, पण त्यांचा मूळ ढाचा आहे तो आहेच, तसाच आहे, तो बदलायचा नसतो. मी शक्तितुरा करतो, स्तवन गातो, गण गातो, गवळण गातो, त्यांच्या विषयांचा भाग देतो, त्यांच्या चाली देतो. मूळ आहे, फक्त जराशी घटना दुरुस्ती हो. आणि लोणचा हवाच जरासा, आणि लोणचं भाताच्या ढिकळीसारखा ना. आता बोलू पण शकत नाही. तुम्ही एकटं वाजवलं तर तुमचं पण ऐकलं. माझं ऐकणार ना. 1562 गाडी नंबर 1562 देवरुख वया नांदिवली खेड चे वाहक ऋषी कदम यांनी गाडीचा ताबा घ्यायचा आहे. आपल्या घरा असं गावते मला. आता काय राहायचं? हा नमन. तर लोणचं ना, लोणचं व्हायचंच पाहिजे, ढिकळी सारखं नाही पाहिजे. पण लोणचं पाहिजे. हा आता इफेक्ट दे. पापड हवा आणि काय हवा? नवरात्र. हा पुढचं काय वाशाड बोलू नका. हा झालं बरोबर. मला काय कळत नाही. हा अजून खाली घेऊ, नमन खाली घेऊ. ह्याच्यावर गेम करतो मला. मला एकच सांगा, ह्याच्यातून शक्तितुराचं नुकसान काय हो? काय बोलायचं? आपण शक्तितुरा ही लोककला ह्या माझ्या लोकांसाठी करतो. कोणीतरी येणार, शकण्या मारणार, हिसकाना काढणार, त्यांच्यासाठी नाही. वाजव. आणि त्याच्या प्रांगणामध्ये
सगळं गवळण देऊया. ऋषी कदम फालतू गोष्टी मला शिकवायच्या ना. शक्यतो करायचा, जेवढा पगार दिला तेवढा काम करत जायचं. हा मला बोला ना करो, मेरे को तकलीफ होती है बाद में मालूम. और मैं किसी को उधारी नहीं रखता, जीएसटी के साथ देता. रिक्षा न बसली न टॅक्सी न बसली, ह्याच्यातला काय ह्यांच्यामध्ये जरा तरी होता काय हो. शिकताय का तू? शिकतील माझ्यावर बारा घेतलं ना, माणसात केले ना तर शिकतील. नाहीतर आता फक्त बघित राहा दुसऱ्या बारीत कीर्तन शारा मातर आज आलं वा हरपुड्यात शारा घेतल्याशिवाय जाऊ नका. नवरात्र झाली मधी मत कापायचा शाऱ्याला, तव्यावर टाकायचं आणि खाऊन टाकायचं. हा घोंगडीवाला तो कांबळीवाला. धनगराचा म्हणतात 9 लाख गाई तुझ्या घरात. हो नंदाच्या घरात होत्या 9 लाख गाई. आणि ह्या असताना पण ह्या ज्या शकण्या होत्या बाकीच्या 16 सहस्त्र 1800 ज्या 108 त्यातल्या फक्त 8 सोडून 1600 16 लाख 100 त्या भीक मागायच्या. किसना ये ना मी घागर पाहिजे तर अजून खाली ठेवते, पण माझ्या घरात पाय लाव आणि माझं हे आशीर्वाद आहे, दही दूध आहे, तूप आहे, ते खाऊन जा. श्रीकृष्ण खायचं ना जरासं तोंडाला लावायचा. फक्त म्हणतात ना हे पवतं कसं असतं, धाग्याला फक्त धुपवतात आणि देतात. तसं आहे ते श्रीकृष्णाची. पावलं लागली घराला, यांची श्रीमंती हो, यांची श्रीमंती. भीक मागायच्या भीक आणि ये म्हणायच्या. 9 लाख गाई होत्या, त्याला काय कमी होतो. आणि विश्वाचा नायक आहे तो. म्हणून काय म्हणतोय धन घराचं. त्यांना काय म्हणायचं तुम्हाला माहिती आहे. आणि उलटा घ्यायचा आपण. माझा जातीचा दाखला आहे, व्हॅलिडिटी केलेली आहे, त्याच्यावरती मी एमपीएससीतून पास झालेला आहे. अरे धनगर आहे मी, माझ्या जातीचा मला माज असलाच पाहिजे. याने कोणीतरी बोलायचं त्याची कमजोरी. म्हणून काय म्हणतोय घोंगडीवाला तो कांबळीवाला. बघ शिरलाय तुझ्या घरात, तू बोलावलं का असं राज्याला. किती गंमत आहे गवळे. जर अर्थ शब्दाचा किती त्रास होऊ शकतो, पण त्याचा अभ्यास थोडा पाहिजे. घोंगडीवाला तो कांबळीवाला, घोंगडीवाला तो कांबळीवाला. शिरलाय तुझ्या घरात, तू बोलावलं का असं राज्याला, तू बोलावलं का असं राज्याला. का भरली धाड तुझ्या उरात, बोलावलं का असं राज्याला. का भरली धाड तुझ्या उरात, तू बोलावलं का असं राज्याला. का भरली धाड तुझ्या उरात, तू बोलावलं का असं राज्याला. का भरली धाड तुझ्या उरात. घोंगडीवाला तो कांबळीवाला, घोंगडीवाला तो कांबळीवाला. बघ शिरलाय तुझ्या घरात, तू बोलावलं का असं राज्याला. का भरली धाड तुझ्या उरात, तू बोलावलं का असं राज्याला. का भरली धाड तुझ्या उरात. आणि आजच्या वर्षी गवण करतोय ही उग्रत नावाची पूर्वजन्मीची बाई. बघा विषय हा कलाकारांचा गाव आहे, पंडितांचा गाव आहे, शायरांचा गाव आहे, अभ्यासकांचा गाव आहे. काय म्हणतोय उग्रतप नावाची पहिल्या जन्मीची बाई होती आणि तिने ऋषीचं रूप घेतलं. ते म्हणतील ऋषी म्हणजे पुरुष नाही, बाई होती तिच्यामध्ये. तो विषय गातोय त्या ऋषीच्या बद्दल गातोय. गवळणीमध्ये ऋषी पहिल्यांदाच आला असेल, ह्याला म्हणतात अभ्यास. तुम्ही हा ऋषी म्हणून तुम्ही पुरुष नका म्हणू. ती पहिल्या जन्मीची उग्रतप ही बाई होती आणि बाईल रूप मधला ऋषी. कसा विषय गातोय या म्हणून जरा बाहेर पडा. अजून हे धनगराचं गंगडेवाल्याचं अजून काय ते शिवनंदना रंगदना बंदना आणि याच्यातून तुम्हाला शहारे मिळतील, ह्याच्यातून लोक थांबतील. म्हणून सांगतोय केलं काळ तोंडहीन काळ. काव 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 कावळा, पण वरून गोरे आणि आतून काळे अशी एक वेगळी जात असते. काय म्हणतोय केलं काळ तोंडहीन काळ.
झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळे अरे झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळे केलं काळ तोंडहीन काळ केलं काळ तोंडहीन काळ झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळे झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळे केलं काळ तोंडहीन काळ केलं काळ तोंडहीन काळ निंदा किंवा वंदा अवघ्यांचा गोविंदा गोकुळात नांदे गवळण नाव हे सुनंदा गोकुळात नांदे गवळण नाव हे सुनंदा गोकुळात नांदे गवळण नाव हे सुनंदा अक्कलेचा कांदा झाला हिचा वांदा येड भरून खाई पेड हाच तुझा धंदा येड बनून खाई पेड हाच तुझा धंदा येड बनून खाई पेड हाच तुझा धंदा पांडगुळ झालं कस कुळ पांडगुळ झालं कस कुळ झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळे झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळे केलं काळ तोंडहीन काळ केलं काळ तोंडहीन काळ कृष्णा पायी सार झाली हो बेजार कृष्ण सख्याची प्रीत जडला आजार कृष्ण सख्याची प्रीत जडला आधार कृष्ण सख्याची प्रीत जडला आधार उग्र सपनाव सपनाव ठाव जाऊन कृष्णा चरणी खेती पायी ठाव जाऊन कृष्णा चरणी घेती पायी ठाव जाऊन कृष्णा चरणी घेती पायी ठाव कृष्ण मूळ लागलं हो फूळ कृष्ण मूळ लागलं हो फूळ झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळे झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळे केलं काळ तोंडहीन काळ केलं काळ तोंडहीन काळ झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळे झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळे केलं काळ तोंडहीन काळ केलं काळ तोंडहीन काळ केलं काळ तोंडहीन काळ केलं काळ तोंडहीन काळ गवळण झालेले स्तवन झालंय गण झालाय गणात त्यांचा भाग दिलेला आहे गवळीत त्यांचा भाग दिलाय माझे गवळण घालले शायरांचा प्रश्न अनेक वर्ष आहेत शायरांच्या पेक्षा त्यांचे गुरुवर्य त्यांचे वस्तात सचिन बुवा कदम यांच्यासोबत माझे अनेक कार्यक्रम झाले आणि अनेक वेळेला त्यांचा प्रश्न मला मिळाला अनेकदा आम्ही भेदिकच्या पद्धतीनं त्यांना उत्तरं दिली ग्रंथानुसार दिली त्यांना अजून मान्य नाही आम्ही त्याचा अजून अभ्यास करू त्यांच्या प्रश्नाचा आम्ही जो आहे मान मरातब नक्की करू माझा प्रश्न असा आहे की असं कोणी वरदान दिलं की आकडी कोयती लावून जर शेतात गेलास शेतकऱ्याला सांगितलं जर आकडी कोयती लावलीस आणि शेतात गेलास तर तुझ्या बैलांना तुझ्या इष्टिकेवरती तुझ्या कोणत्याही संपत्तीवरती कुणाची काही नजर येणार नाही संकट येणार नाही हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं शाहीद माझ्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथातून मला मिळेल माझा एक फक्त मुखडा गातोय येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी जाशील जर का वाटेला जाशील जर का वाटेला तुझी होईल राख रांगोळी येईल आपत्ती संकट करायला हो कांडोळी येईल आपत्ती
या ठिकाणी गौतम सकाराम कांबळे माऊली, गौतम सकाराम कांबळे हरपुडे बौद्धवाडी यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की एक राजांवरती गाणं आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्यावरती गाणं मी शॉर्टकट मध्ये घेतो. जववय होत कोवळ अन्यायाची पाहिली झळ, जववय होत कोवळ अन्यायाची पाहिली झळ, तव जमवल मावळ म्हणूनही उभी आज देवळ, तव जमवल मावळ म्हणूनही उभी आज देवळ, तेव्हा जमावल मावळ म्हणूनही उभी आज देवळ, तेव्हा जमावल मावळ म्हणूनही उभी आज देवळ. जववय होत कोवळ, जववय होत कोवळ अन्यायाची पाहिली झळ, जववय होत कोवळ अन्यायाची पाहिली झळ, तेव्हा जमावल मावळ म्हणूनही उभी आज देवळ, तेव्हा बनवल मावळ म्हणूनही उभी आज देवळ, तेव्हा जमावल मावळ म्हणूनही उभी आज देवळ, तेव्हा जमावल मावळ म्हणूनही उभी आज देवळ. राजांचं गाणं भीमराव आंबेडकर, डॉक्टर भीमराव आंबेडकर क्रांतीसूर्य त्यांचं एक गाणं घेतो. माझी चाल आहे ग्रामदेवतेवरती. रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहुणा, रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहुणा, देव निघाला देवळातून आणि बसलं पालखी मध्ये जाऊन. ही चाल आहे. ते नसते जर का बर भीमराव आंबेडकर, त्यांच्यामुळे धनगराचा पोरगा शिकू शकला, त्या महामानवानं आम्हाला अधिकार दिला. ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं, ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं, अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर, अभिमानाने सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर, अभिमानाने सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर, अभिमानाने सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर. ते नसते जर का बर, ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं, ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं, अभिमानाने सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर, अभिमानाने सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर, अभिमानाने सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर, अभिमानाने सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर. या ठिकाणी गौतम सकाराम कांबळे माऊली यासाठी पुन्हा एकदा 200 रुपये आले आहेत. आणि हे काय रे आता आले तुम्ही उमेश मोहिते माऊली 100 रुपये आले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की जावं कोकणामध्ये. कुठं नंतर त्याचा एक भाग आहे देतो आणि बारी संपवतो. जिकडे तिकडे चर्चा फार म्हणे निसर्ग तिथला हिरवागार, जिकडे तिकडे चर्चा फार म्हणे निसर्ग तिथला हिरवागार, स्वर्गावा तर तो तिथं तू जाणार कधी, स्वर्गावा तर तो तिथं तू जाणार कधी, हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी, हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी, हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी, हो जावं कोकणामध्ये गणपती
गायला कावळा म्हणतात, घाण खातो. एवढं 84 लक्ष योनी प्राणी आणि आत्ताच्या अभ्यासानुसार 87 योनी, 87 लाख एवढे जीव ह्या पृथ्वीवरती आहेत. 87 लाख आणि आपल्या धर्मग्रंथानुसार 84 लाख. तेव्हा ते 84 लाख होते, नंतर ते वाढले. हे कीटक म्हणा, किड म्हणा, घुस म्हणा, गोचिड म्हणा आणि ह्याच्यातला एकमेव असा पक्षी आहे, कावळा आहे. हे आपली रूपं लागायच्या आधी म्हाळवसात सगळ्यात जास्त मान कावळ्याला. आज्याला ठेवलेलं सुकाट, मावरा, भात, वायशी दारू सब कुछ कावळे को. एवढा तो मान कावळा, त्याला म्हणतात घाण खातो. फक्त भाग देतो एका कडव्यात आणि जातोय. काय कामावर जायला उशीर जायला, काम काय चालू कुठली सगळं मिक्स करून उशीर जायला. अरे हिरवागार झुपकेदार इथं असून गोडतो ऊस. बघा विषय हा अभ्यासाला म्हणतात. आता काहीतरी 3 तास होते माझ्याकडे, मग मी 3 तासात केलं सगळं. 5 वाजता मला फोन आला, कसा तरी मला या ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे. आणि काय गण, छंदना वंदना नंदना हा गण काय का चाल काय हा हिरवागार झुटकेदार इथं असो ना गोडतो ऊस. तरी बघा मूत पिऊन गेले खुश. इथं असून गोडतो ऊस, असं असून गोडतो ऊस. तरी बघा मूत ही गेली घुस. हिरवागार झुपकेदार, हिरवागार झुपकेदार असून गोडतो ऊस. तरी मूत पिऊन गेली घुस. असून गोडतो ऊस, तरी मूत पिऊन गेली घुस. शाहीर ऋषिकेश कदम काही वावग न बोलता वेगळ्या पद्धतीने हसमुख असून हसत खेळत बारी होऊ शकते. तुम्ही तो प्रयत्न करा. तुम्ही ही व्याख्या जी आहे ना की समोरच्या शाहीरला काही बोललं की बाबा बुवाला असं केलं, असं नाहीये. ती व्याख्या आता बदलली आहे. तुम्ही सुशिक्षित आहात, तरुण आहात, तुम्ही शक्तिद्रयाचं उद्याचं भविष्य आहात. त्याच्यामुळे थोडीशी व्याख्यातीत राहू द्यात, पण पद्धत जरा बदला. कोणी बोलवणार नाही परत. एका ठिकाणी एकदाच होईल बारी, परत पण इथे कधी होणार नाही. असे बोलून जे काय गायचं ते गा. मी इकडे तत्पर आहे. जी काही सेवा झालेली आहे कमी वेळामध्ये, कमी वेळापेक्षा माझ्या वेळेत ती गोड बनवून घ्या. दुसरी बारीला येते. जय हिंद जय महाराष्ट्र.